जय शिवराय मित्रांनो, आज आहे चॅलेंजचा 74वा दिवस। सकाळी गेलो जिममध्ये मारायचं होतं आज लेग आणि शोल्डर। लेगमध्ये सगळ्यात पहिली एक्सरसाइज लेग एक्सटेन्शन घेतलं। याचे 3 सेट घेतले मजबूत, हळूहळू एकदम स्लो रिपिटेशन, माइंड मसल कनेक्शन। नंतर गेलो लेग प्रेसच्या मशीनकडे, त्याचे 3 सेट घेतले लेग प्रेसचे 12 ते 15 रिपिटेशन्स, एकदम स्लो कंट्रोल, एकदम डीप फॉर्ममध्ये। लेग प्रेस झाल्यावर लगेच वळलो हॅमस्ट्रिंगच्या मशीनकडे, हॅमस्ट्रिंगचे 3 सेट्स मारले। मग नंतर शेवटी काफ रेजेसचे, स्टँडिंग काफ रेजेसचे 3 सेट्स मारले आणि शोल्डरकडे वळालो। शोल्डरमध्ये मारले सगळ्यात पहिली एक्सरसाइज शोल्डर प्रेस, डंबल शोल्डर प्रेस। याचे 3 सेट्स मारले, एकदम हेवी डंबल घेतलेला भरपूर दिवसातून। लास्टला शेवटची एक्सरसाइज साईड रेजेसचे 4 सेट्स मारून वर्कआउट संपवला आणि घरी आलो। घरी जाऊन मस्तपैकी जेवण केलं आणि आज वाचला एक नवीन ग्रंथ, सद्गुरू श्री वामनराव पै यांचा शरीर साक्षात परमेश्वर। यामध्ये सद्गुरूंनी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहे। ते सांगतात, समुद्राचे खारट पाणी सूर्याच्या प्रभावामुळे वर खेचले जाऊन त्याचे रूपांतर ढगात होते व त्याच ढगापासून पृथ्वीवर गोड पाण्याचा वर्षाव होतो। अशी आहे एक नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था। तर मित्रांनो, आजच्या दिवसाला एवढंच। भेटूया उद्याच्या दिवशी। जय शिवराय।